दावे चाले मागे मागे सुख दुःख साही अंगी. आणखी एक प्रमाण दिलं महाराजांनी. रुसलो संसारा आम्ही आप आणि परा. आपलं आणि परक या संसारावरती आम्ही रुसलेलो आहोत. महाराज सांगतात लाताडीला संसार केला शरवृमीचा मार. ऐका, सर्व जणांनी संसाराला काय केले तर त्याज्य केलेले. महाराज सांगतात की आम्ही काय केलेले संसारामध्ये राहून लाताळीला संसाराला काय केलेले तर दूर लोटलेला आहे. महाराज आम्हालाही संसाराला त्यागायचं आहे. अर्थात म्हणजे सोडून जायचं का तर सोडून जायचं नाही. पद्मपत्र मिवांबस अशी अवस्था आम्हाला यावी याच्याकरता काही उपाय. महाराज आम्हाला संसार सोडावा असा वाटतो परंतु संसार सुटत नाही. भय वाटे पर न सुटे हा संसार. काय कारण आहे संसार न सुटण्याचं तर विश्वमौली ज्ञानोबाराने ज्ञानेश्वरीमध्ये एक कारण दिलं. पाहावर का काय कारण दिलं. विश्वमौली ज्ञानोबारा म्हणतात दुःख शोकाच्या ठाई मारले याची सेची नाही. हे सांगावया कारण काही ते ग्रासिले माया. ज्ञानोबारा म्हणतात हे सांगावया कारण काही ते ग्रासिले माया. कशामुळे सुटत नाही तर आपल्या सर्वांचा जीव त्या मायेवरती आहे. अर्थातच माया आपल्याला ही संसार बाजूला जाऊ देत नाही. म्हणून ही जी काही माया आहे ही माया वेदांतातली माया नाही. त्रिगुणाची साम्यावस्था ही वेदांतातली माया नाही. ऐका, ही जी माया आहे या माया शब्दाचा या ठिकाणचा जो आपला अर्थ आहे तो अर्थ आहे आसक्ती. अर्थातच माया शब्दाचा या ठिकाणी आसक्ती अर्थ करा. महाराज सांगतात ही आसक्ती आपल्याला संसार सुटू देत नाही. गुरुवर्य कुरेकर बाबा आणि विठ्ठल बाबा दोघही जण पाठामध्ये दृष्टांत सांगायचे. कशा पद्धतीने दृष्टांत सांगायचे. महाराज आम्हाला का संसार सुटत नाही तर ते सांगायचे अहो या जीवाला या संसारावरती एवढी आसक्ती की फारच आसक्ती आहे. अहो जे आपलं आहे त्याच्याबद्दल आसक्ती असावी माणसाची परंतु जे आपलं नाही त्याच्याबद्दल सुद्धा काय आहे आसक्ती आहे. पाठामध्ये पाठ सांगत असताना त्यांनी सांगायचं अहो या जीवाला या देहावरती किती आसक्ती आहे. एवढी आसक्ती आहे. जुन्या काळामध्ये बरं होतं. मिसाळ महाराज नाकाला जर शेंबूड आला थोडं विभत्स रस आहे. नाकाला जर शेंबूड आला तर माणसं असे रस्त्याच्या कडेला जायची नाक शिंकरायची आणि मोकळं होऊन पुन्हा रस्त्यावरती यायची. परंतु कुरेकर बाबा सांगायचे आता जमाना बदललेला आहे. का बरं का एखाद्या नोकरदाराला जर सर्दी झाली तर ते म्हणतात ते एवढी त्या लोकांची आसक्ती देहावरती की काय करतात रस्त्याच्या कडेला जाऊन शिंकरतात का नाही. खिशातला रुमाल काढतात नाक शिंकरतात आणि टाकून देतात का नाही. मागा मुलाचं वाया कसं जाऊ द्याव बरोबर आहे का. तसंच खिशामध्ये ठेवतात. काय करतात तसंच खिशामध्ये ठेवतात. महाराज सांगतात अहो नाकातल्या शेंबडाविषयी जेवढी माणसाला आसक्ती तर नाकाविषयी किती असेल. ज्या नाकाविषयी माणसाला एवढी आसक्ती तर या संपूर्ण देहाविषयी किती असेल. आणि ही आसक्ती माणसाला काय करते दुःख देते. जाऊ द्या हे आपल्या देहाबद्दलचं झालं. जे आपलं नाही त्याच्यावर सुद्धा लोकांची आसक्ती. काय झालं सांगू ना दृष्टांत ऐका. पहा बरं का एका गावामध्ये एक गंगूबाई आणि एक चिंगूबाई नावाच्या दोन महिला राहत होत्या. इथं नाहीत ना कोणी. संतोष महाराज नाव बरेच का बदलायचे. शांताबाई जिलेबीबाई ते बी आहेत आपल्याकडे. पहा बरं का ज्याला जसं वाटेल तसं घ्या. ऐका गावामध्ये गंगूबाई आणि चिंगूबाई नावाच्या दोन महिला भगिनी राहत होत्या. गंगूबाईकडे म्हशी भरपूर बरं का. गंगूबाईकडे म्हशी भरपूर आणि चिंगूबाईला सारवण्याचा नाद म्हणजे सवय होती. घर सारवून घ्यायची पूर्वीच्या काळातील दृष्टांत आहे. मग चिंगूबाईला सारवण्याकरता शेण असावं असं वाटायचं परंतु म्हैस नाही गाय नाही जवळ. मग काय व्हायचं तर गंगूबाईच्या म्हशी कधी येतात कधी एकदा पोवटी टाकतात. ही वाट बघत बसायच्या. कोण नाव ध्यानात ठेवा गंगूबाई आणि चिंगूबाई. काय झालं गंगूबाई संसारामध्ये अगदी तरबेज आणि चिंगूबाई त्याच्याही पेक्षा तरबेज. गंगूबाईच्या म्हशी सुटल्या आणि चिंगूबाईच्या अंगणासमोरून जात असताना म्हशीने काय केलं देहधर्म केला. ऐका बरं का थोडं लक्ष द्या. म्हैस शेळ्या मेंढ्या जे आहेत ना यांची एक थोडीशी खोड आहे. पहा आता शेतकरी वर्ग सकाळी लवकर उठतो आणि गोठ्यामध्ये काय करतो झाडून काढतो. आता शेळीचे एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. जसं मालकीने पुढं झाडलं तसं मागं लेंडे टाके. झाडल्याला काही उपयोग आहे तसं म्हशीची एक सवय गोठ्यामध्ये ते धर्म करणार नाही.
चालायला लागलं म्हणजे कुठेतरी रस्त्यावरती देहधर्म करणार. ऐका, योगाने चिंगूबाईच्या अंगणामध्ये म्हैस आली, म्हशीने देहधर्म केला, शेणाची पोटी खाली पडली. अहो 10 लाख मिळाले तेवढा आनंद झाला. कोणाला? चिंगूबाईला. का? घर सारवायचंय, स्वच्छ करायचंय म्हणून करता. पळतच गेले आणि शेण उचलू लागले. तेवढ्याच गंगूबाई आल्या. चिंगे थांब, शेण कोणाचं आहे? शेण माझं आहे. दोघीचे भांडण लागले. मला गंगूबाई म्हणायच्या शेण माझं आहे, चिंगूबाई म्हणायच्या शेण कोणाचं आहे? माझं आहे. संतोष महाराजासारखा सद्ग्रस्त त्या वाटाने प्रवास करत होता. ते म्हणले रामाच्या प्रारामध्ये कशाला दोघी जण भांडणं करता, काय झालंय? त्याने सांगितलंय, पहा नाव संतोष महाराज, गंगूबाई म्हणतात शेण माझं आहे आणि चिंगूबाई म्हणतात शेण. बरं खरं सांगा बसलेली मंडळी, शेण कोणाचं आहे? अहो एवढं सांगण्यावरून तुमच्या लक्षात आलंय शेण कोणाचं आहे?